कळवा परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून महापालिकेकडून पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने कळव्यातील नागरिकांनी अनेक वेळा कळवा प्रभाग समिती पाणी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासन उदासीन आल्याने बुधवारी ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवा विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभाग प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला। यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी उपमहापौर अशोक भोईर, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, महिला सरचिटणीस नीता पाटील, पदाधिकारी हर्षला बुबेरा, विनोद पाटील, मनोज साळवी, लक्ष्मीकांत यादव आदी उपस्थित होते। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी व महिलांनी कावेरी सेतू ते प्रभाग समिती असा आक्रोश मोर्चा काढला। या प्रसंगी महिलांनी डोक्यावर मडके घेऊन कळवा प्रभाग समितीच्या प्रवेशद्वाराजवळ फोडून आपला निषेध व्यक्त केला। यावेळी कळव्यात पारसिक नगर येथील ओझन व्हॅली येथून पाईपलाईनने येणारे पाणी कमी दाबाने येते, परंतु सिस्टम असून समान पाणी पुरवठा होत नसून तो 8 वॉल्व खोलून चालू करा व पाणी नियमित करा। तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ बांधून तयार असलेल्या जलकुंभाला नवीन पाईपलाईन जोडून त्याच्यातून कळवा विभागाला पाणी पुरवठा करावा। MIDC व स्टेम मधून खंडित होणाऱ्या पाणी पुरवठा संदर्भातील माहिती कळव्यातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात यावी, अशी मागणी कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव व पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांना केली। यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीने या संबंधित जाधव व पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीने या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले। मागील 4 महिन्यांपासून MIDC कडून वारंवार पाणी पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे। सध्या 3 ते 4 तास सकाळ संध्याकाळ पाणी पुरवठा नियमित सुरू राहील। तसेच लिकेज पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून यापुढे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे यावेळी अतुल कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी सांगितले। काही वेळेला कसं आहे की सामान्य लोकांच्या प्रश्नाकरता आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, परंतु प्रश्न सुटला तर त्याचे श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि नाही सुटला तर ते सत्ताधाऱ्यांवर खापर फोडायचं। ठीक आहे, एक विरोधक म्हणून ही त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी घेत राहो। मूळ आमचं जे म्हणणं आहे की याला जे जबाबदार आहेत, सरकार दरबारी आम्ही सातत्याने सांगतोय, सरकार दरबारी पाठपुरावा करतोय, तर त्या नियोजन शून्य अधिकाऱ्यांना देखील याच्यामध्ये आपल्याला जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांनी डोळ्यात तेल घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे। गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध व आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात। माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा दिवस दुसरा आनंदात जल्लोषात अतिशय उत्साहात संपन्न झाला। यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला। या प्रसंगी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते। सदर उत्सवाला भेट देण्यासाठी 2023 मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब मिळवणाऱ्या श्वेता शारदा, बिग बॉस फेम अभिनेत्री कृती वर्मा, सन मराठीवरील आदिशक्ती मालिकेतील कलाकार अतुल आगलावे, राजसी चिटणीस, रील स्टार सिनेमातील कलाकार भूषण मंजुळे, उर्मिला जगताप, कैलास वाघमारे यांच्या उपस्थितीत संकल्पचा दुसरा दिवस उत्साहात संपन्न झाला। या दांडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। सदर प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेवक दीपक वेतकर, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
काल पावसामध्ये पण खेळत होती. आज पाऊस नसल्यामुळे पाऊस पडतोच आहे, तरी एवढी गर्दी आहे. आणि हा 10 दिवसामध्ये सर्व लोक तयारी असतात. मला वाटतं पावसाने काय फरक करायचं. संकल्प म्हणते कलाकार आहेत, मराठी असतील, हिंदी मधली सर्व कलाकार एकच सुरुवात होत आहे. पण पाऊस पडतो आहे म्हणून हे होतं. त्यामुळे आपण चालू करू, हळूहळू करत नाही शकत. यांचा 10 दिवस आहे, अजून 8 दिवस बाकी आहे. हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसामध्ये एवढं चांगला प्रतिसाद जाणाऱ्या ठिकाणी खेळायचे लोक उतरले. त्या माध्यमातून आपण त्याला सर्वशिप्रमाणे आणि आपल्या गाडी आपली आहे, त्याच्यामुळे काही कुठे हाताला कोणी यायचं कोणी खायचं अशा दृष्टीमध्ये आम्ही ठेवलेलं आहे. सर्व लोकांना इथे घेण्याची संधी. दरबार नवरात्रामध्ये नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्र 10 दिवस सर्वांनी संकल्पामध्ये येऊन एन्जॉय करावा, मजा करावी. कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला. कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे महापालिकेत धडक दिली. मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते, मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, कळवा मुंब्र्यात पाणी नाही, मात्र नौपाड्यात प्रचंड पाणी पुरवठा होत आहे. मग इतर भागांनी काय पाप केले आहे? दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणले होते, पण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचे गेले आहे. आता नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला. गेले कित्येक दिवस कळवा मुंब्र्यामध्ये पाणी नाहीये. आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो, पाण्याचा प्रश्न मिटवा, पाण्याचा प्रश्न मिटवा. आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केलं जातं. याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत. आज एका सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांचा पक्ष, आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय. शासन कोणाचं आहे? प्रशासक कोणाचं आहे? शासनाने आणलाय ना. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावूया. हे मोर्चे काढून, हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही. त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अरे, पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना. आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघेही आले. ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही. म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने. आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय.
आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत. जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंब्र्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल. आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका, मग आम्ही कोणालाच सोडणार नाही. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला सोमवार 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग ह्या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येईल. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाईल. यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झाला आहे. तरी ठाणे, मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी रासरंग या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी माहिती क्रीडा MCHI ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माहिती दिली. ठाणे 2025 हे 8वा साल आहे.